राष्ट्रसंत आपल्या सर्वांचा अस्मिता संत श्रेष्ठ भगवान बाबा वामन भाऊ, वेळ खूप झालेला आहे, माफी मागून माझे सर्व सन्माननीय सहकारी माननीय आपल्याच भागातले भूमिपुत्र RDC दादासाहेब गीते साहेब, माननीय प्रांत मते साहेब, माननीय तहसीलदार, माननीय PI साहेब, मुद्दामून ठाणे आणि वडगावच्या व्यतिरिक्त विविध भागातल्या गावातून आलेले या उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सातत्यानं उभे असलेले सन्माननीय सहकारी, मोठ्या संख्येनं गेले 11 दिवस या सगळ्या उपोषणकर्त्यांच्या पाठीशी आपल्या नैतिकता सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि तरुण भावांना मी अधिकचा वेळ घेणार नाही, उशीर बराच झाला. बाळासाहेबांनी मला वाटतं 15 दिवसापूर्वी परमेश्वर अर्थात आपला पप्पू यांनी मला फोन केला आणि ही भूमिका मांडली की साधारणतः अशा प्रकारे माझी इच्छा आहे या संदर्भात मागणीच आहे. त्यावेळेस बाळासाहेब सुद्धा होते. म्हटलं हरकत नाही, कारण कुठल्या तरी विषयाची सुरुवात ही शून्यातच करावी लागते. महाराष्ट्र राज्यात काय चाललं आहे, महाराजांनी त्याच्या कीर्तनात अत्यंत सुंदरपणानं दाखले दिले आहे, ते वास्तव आहे. आणि मग अशा गोंधळात आमचाही कुठेतरी आवाज ऐकणारं कोणीतरी असलं पाहिजे, आमचं म्हणणं कोणाचं तर कानावर गेलं पाहिजे, आमचंही काहीतरी सांगणं आहे समजून घेतलं पाहिजे, ही नैसर्गिक भावना असणं साहजिक आहे. आणि म्हणून पप्पून अभिजित आणि युवळनं हे ठिकाणी इथं निर्णय घेऊन उपोषण सुरू केलं. हे प्रत्येक संपूर्ण समाज भावनेचं प्रतीक म्हणून तिथं असतं. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही चेष्टेने होत असते. कसं शक्य आहे, कोण दखल घेईल, कोण सांगायला मोकळा आहे, कोण ऐकायला मोकळा. पण हे एकाला एक करून ही साखळी तयार होत असते. आणि गेले 11 दिवस न थकता, न दमता, निराश न येता सातत्याने ही प्रामाणिकपणानं उपोषण करत बसले. अनेकांना माहिती मी सातत्याने कारखान्याच्या काही इश्यूमुळे सातत्याने मुंबईत होतो, पण रोज फोनवर त्याचा संपर्क सगळ्याचा असायचा. अरुण असेल, अरुणचं माझं अनेक वेळा बोलणं न राजाभाऊशी बोलणं व्हायचं आणि पप्पूचं सातत्याने बोलणं झालं. महत्वाची त्यांच्या तब्येतीची काळजी, कारण आपल्याला एक दिवस दम निघत नाही, 11 दिवस अन्नाचा त्याग करणं महाराजांनी सांगितलं याच्यापेक्षा सेवा कोणतीच मोठी नसते. शेवटी कुठंतरी त्याग असेल, त्या त्यागाचं मूल्य हे कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक सरस असतं. आणि उद्या काय होईल भविष्य देवाला माहित असतं. पण जेव्हा कधी इतिहासात नोंद होईल, या विषयाची सुरुवात कोणी केली तर या 3 पठ्ठ्याचं नाव घ्यावंच लागेल. हे सगळ्यात वाट पाडावी लागते. वाट पाडण्याचं काम या तिघांनी केलं. आपण सगळे आलो, बसलो, भेटलो, आपला पाठिंबा व्यक्त केला, सद्भावना व्यक्त केल्या, पण प्रत्यक्षात त्याग करण्याची भूमिका या 3 बांधवांनी घेतली. आणि म्हणून या त्यागाला निश्चितपणानं आपण कायमचा आठवणीत ठेवलं पाहिजे. आज जेव्हा इथं मी आलो, येण्यापूर्वी अरुणचं माझं फोनवरती बोलणं झालं की कुठंतरी आता विषय त्यांच्या तब्येतीचा आहे. प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याचं उत्तर सापडतच. किंबहुना महाराज आपल्याला माहित आहे की उत्तराचा जन्म आधी झालाय आणि मग प्रश्न आलेला आहे. पण उत्तर शोधण्यासाठी संयम धरावा लागतो. त्या संयमाची परीक्षा असते. तो संयम धरल्याशिवाय उत्तर मिळत नाही. आणि म्हणून सुरुवात केली, परंतु पल्ला मोठा आहे, लांबचा आहे. आपण शुद्ध मंडळीत पाहत आहे,
आपण नेतृत्व करणारी माणसं आहोत आणि म्हणून नेतृत्वाची अधिक जबाबदारी असते की घेतलेल्या प्रश्नाला निकाल देण्यासाठी संयमानं, शांततेनं आणि अभ्यासात्मकच जावं. मी बाळासाहेबांचंही अभिनंदन केलं की सुरुवातीला त्यांनी एसटीच्या संदर्भात, गॅजेटच्या संदर्भात प्रश्न मांडला. मी 5 मिनिटं घेणार आहे, थांबणार. महाराज, आपल्या अध्यात्मातल्या सेवेपुढे मी काहीच नाही. आमचं क्षेत्र नाही महाराज, आपलं ज्ञान, आपलं क्षेत्र वेगळं आहे. आपण 5 बोटाचं उदाहरण अत्यंत समर्पित दिलेलं आहे. आपण बोललात की समानता ही समाजात नसतीच, कालही नव्हती, आजही नाही, उद्या नाही. कालही लढा होता आहेराचा, नाहीरेचा. कालही लढा होता प्रस्थापिताचा, विस्थापिताचा. आम्हाला आम्ही जात माहित नाही आम्हाला, पण नाही म्हणता म्हणता शेकडो वर्ष पिसलेले, वंचलेले, अक्षरशः नाहीरे वर्गातली ही मंडळी की या सगळ्या बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळं आणि या संतांच्या शिकवणीमुळं हा कुठंतरी उभा राहिला, आता शिकला आहे. आम्ही नाही कधीच कोणाचा आमचा इतिहास नाही येतो. आमचा इतिहास हा भगवान बाबांचा इतिहास, वामन भाऊंचा इतिहास आहे. या इतिहासाला जाणारे वारकरी संप्रदायाला घेऊन जाणारी ही मंडळी आहे. स्वतःची प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड मेहनत, जिद्द याच्यातनं हा प्रगतीकडे चाललेला आहे. आम्ही कधीच कोणाच्या आधात नाही तर मध्यात नाही. आम्हाला कोणाच्या बद्दल असूया नाही, द्वेष नाही. आमचा करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचा राग करू नका. आम्ही कधीच कोणाचं काही घेतलं नाही, आम्ही कोणाचं कधीच मागितलं नाही. आमच्या वाटीची चतकोरच आम्ही सतत सांभाळलेली आहे. त्या चतकोरीला धक्का कुठं लागू नये ही तर भावना आम्ही अनेक वर्ष होते. आणि म्हणून आज या निमित्तानं नव्यानं जी मागणी आलेली बाळासाहेब, आपण एसटीची मागणी करतो. आपण समाजाचं नेतृत्व करण्याचं बाळासाहेब. स्वर्गीय बाबूराव ढाकणेंनी मला स्पष्ट त्याचा आदेश दिलेला आणि संदेश दिला. पुंडे साहेबांचा तो स्वभाव, समाजाचं नेतृत्व करताना समाजापुढे स्पष्टता ठेवली पाहिजे. आपण भांडण करून, आंदोलन करून एसटीत आलोय, बरोबर? आपण एसटीत आलो, आता आपण एसटीत मागतो म्हणून हा पल्ला लांबचा आहे. ही सुरुवात आहे. तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही सुरुवात केली. गॅजेटच्या बाबतीत तुम्ही पहिले होते आणि म्हणून 15 दिवसात मी पालकमंत्र्यांना विनंती हीच केली की हा विषय मोठा आहे. हा मुख्यमंत्र्याशिवाय विषयाला हात लागणार नाही. या स्तरावरती चर्चा झाली तर आमचं म्हणणं तर ऐकच आहे. ज्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्याच्यापर्यंत जर आमचं म्हणणंच गेलं नाही तर आमच्या ह्या पोरांच्या त्यागाला काय अर्थ? आणि मग पालकमंत्र्यांनी ते मान्य केलं की येणाऱ्या 15 दिवसांमध्ये मी कुठल्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांसमोर तुमच्या सगळ्यांची बैठक लावतो. त्या बैठकीत हा विषय घेऊ आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू ना ही मागणी आम्ही काय केली, कशासाठी केली, का आमची इच्छा आहे. ही भूमिका त्यांच्या समोर आम्हाला मांडणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून उद्याच्या निश्चितपणानं पालकमंत्र्यांना विनंती केली. माझं बोलणं झालं, अगोदर अरुण मुंडेंचं बोलणं झालं की तातडीने हे होण्याची गरज आहे. याचे पक्ष सहनशक्तीची परीक्षा बघू नये. आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी यायचं होतं. माननीय जिल्हाधिकारी मी बोललो, अरुण मुंडे बोलले, पण माननीय जिल्हाधिकारी आज काही कारणास्तव उपलब्ध नसल्यामुळं त्यांनी विनंती केली की माझ्या वतीनं आरडीस, आपल्या सोप्या भाषेत राष्ट्रपती नसेल तर उपराष्ट्रपती काम पाहतो, तसं जिल्हाधिकारीच्या वतीनं ते नसतील तर आरडीसना अधिकार असतात. आणि म्हणून जिल्हाधिकारीच आपल्याकडे आले, या भावनेनं ते आपल्याकडे इथं विनंती करतात. 15 दिवसामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठक होईल त्यावेळेस निश्चितपणानं एक बाळासाहेब मुद्दा घेऊन आपल्याला बसायचं, चर्चा करायची. आणि आज त्यांच्या हातात आपल्याला समजतंय एसटीचा निर्णय काय ते काय येऊ शकणार नाहीत, पण या निमित्तानं आमच्या बाबतीत काहीतरी प्रश्नांचा निकाल द्या, आम्हाला काहीतरी न्याय द्या. बाळासाहेब हे मुद्दे आपल्याला तयार करावे लागतील आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्याला ही भूमिका घेऊन हे मुद्दे मांडावे लागतील. मी पुन्हा अभिनंदन करतो माझ्या 3 भावांचं. खरोखर इतिहास ही नोंद घेत असतो. इतिहासात निश्चित नोंद राहील की वाडगाव मध्ये सारखे. अच्छा, माननीय मंत्री महोदय सावे सर पण आहेत, ते या ठिकाणी 2 मिनिटं बोलतील. माननीय मंत्री महोदय सावे साहेब.
हा साहेब आवाज येतोय. आवाज येतोय ना, त्यांना सांगा आपण त्यांची भेट माननीय मुख्यमंत्र्यांची घालून देऊ. त्यांची ज्या काही मागण्या असतील त्या आपण त्याच्या उपक्रम मांडू. आता उपोषण करून आपल्या जीवाला हे करण्यापेक्षा त्यांचं म्हणणं आहे की त्याचा मला ते उपोषण सोडा. तुम्ही या पुढच्या आठवड्यात माझ्याकडे मुंबईला की त्यांची साहेबांची भेट घालून देतो. धन्यवाद. साळवे साहेबांना धन्यवाद. आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये आज आम्ही सगळ्यांनी विनंती केली. माननीय मंत्री महोदय, पालकमंत्री महोदयांनी पप्पूशी चर्चाही केली सगळी फोनवरती. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी विनंती केली की प्रश्न हातात घेतलाय, आपण तडीला घेऊ, पण तुम्ही आम्हाला पाहिजे. तुमची तब्येत आमच्यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. 11 दिवसाचा वेळ, उपोषणाचा त्याग हा फार मोठा आहे आणि तरुण आहात. उद्या ह्या उपोषणाचा परिणाम, एवढा मोठ्या उपोषणाचा परिणाम हा शरीराच्या अंतर्गत कुठेतरी होत असतो, भविष्यात त्रास होत असतो. आणि मग त्यांनी त्या विनंतीला मान्यता दिली. मी मनापासून आमच्या सगळ्याच्या वतीनं आणि आपल्या सगळ्याच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि विश्वास देतो